मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक वीर सेनानी, सरदार आणि योग्य प्रशासकांचे नाव घेतले जाते. या इतिहासाच्या पानात एका व्यक्तीचे नाव खूपच महत्त्वाचे आहे, ज्यांना आपण दादाजी कोंडदेव म्हणून ओळखतो. परंतु दादाजी कोंडदेव हे नेमके कोण होते? मालठणचे कुलकर्णी घराण्याचे सदस्य की शहाजी महाराजांचे विश्वासू खाजगी नोकर? त्यांचं संपूर्ण नाव काय होतं? दादोजी कोंडदेव गोचिवडे. आणि इतिहासात त्यांचा संदर्भ अनेक वेगवेगळ्या रूपात आढळतो. काही बखरींमध्ये त्यांचे नाव शहाजी राजांच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणून घेतले जाते, तर काही ठिकाणी त्यांना शिवाजी महाराजांच्या बालपणाचे पालनकर्ते म्हणून ओळखले जाते. या ऐतिहासिक वादाच्या मुळात जाण्यासाठी आपल्याला बखरीतील नोंदी, मालठणच्या घराण्याचा इतिहास आणि दादाजींचे विविध पदे व अधिकार यांचा अभ्यास करावा लागेल. या प्रवासात आपण शोधूया, दादाजी कोंडदेव हे शिवरायांचे पालनकर्ते होते का? आणि शहाजी राजांचे विश्वासू खाजगी नोकर म्हणून त्यांची भूमिका नेमकी काय होती? मित्रांनो, या व्हिडिओतील संदर्भित ग्रंथ व लेखक याबद्दल महत्त्वाचे. इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांचे संशोधित पुस्तक स्वराज्य संस्थापक राजाशिव छत्रपतीमधील पृष्ठ क्रमांक 228 ते 233 मधून हे वाचन केले असून त्यांचे विचारांशी आम्ही किंवा आपण सहमत असाल किंवा नसाल, या विचारांची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखकांची आहे, याची नोंद घ्यावी. मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया डॉक्टर बाहेकर यांच्या विचारांना. दादाजी कोंडदेव शहाजी राजांचा एक खाजगी नोकर. पृष्ठ क्रमांक 228 ते 233. दादाजी कोंडदेवांचे आडनाव गोचिवडे असल्याचा उल्लेख म्हसवडचे जोशी यांच्या एका मजहरात आलेला आहे. दादाजी कोंडदेव शहाजी राजांचा एक खाजगी नोकर. दादाजी कोंडदेव गोचिवडे मलठणचा कुलकर्णी. दादाजी कोंडदेवांचे आडनाव गोचिवडे असल्याचा उल्लेख म्हसवडचे जोशी यांच्या एका महजरात आलेला आहे. म्हसवडचे जोशी अफजल खानाचा वध पृष्ठ 20 तळटीप एका फारसी भाषेतील बखरीत लिहिले आहे की दादाजी कोंडदेव शहाजीकडे ज्या परगण्याची पाटीलकी आणि देशमुखी होती, त्या हिंगणी, बोर्डी, बेर्डी व देऊळगाव परगण्याचा कुलकर्णी व कानुगो महसूल वसूल करणारा अधिकारी होता. रायरी बखरीप्रमाणे पाहता तो पाटस परगण्यातील मलठण गावचा हिशोबनीस होता. दादाजी कोंडदेव कुलकर्णी मौज मलठण तालुका तरफ पाटस परगणे असा स्पष्ट उल्लेख 91 कलमी बखरीत आलेला आहे. 1 कलम 20 पृष्ठ 16 या बखरीप्रमाणे दादाजी कोंडदेव मलठणकर पाटस असा उल्लेख शेंडगावकर भोसले बखरीत सुद्धा आलेला आहे. रुमाल नंबर 1 पृष्ठ 12-15 उपरोक्त उत्तरकालीन बखरीतील माहितीला समकालीन जेधे शकावली आणि शिवापूर देशपांडे वहीतूनही पाठिंबा मिळतो. जेधे शकावली दादोजी कोंडदेव मलठणकर असा स्पष्ट उल्लेख आहे. शी.च. पृष्ठ 71. त्याचप्रमाणे शिवापूर देशपांडे वहीतील नोंदीत दादाजी कोंडदेव मलठणकर यासी सुभाष सांगून पुण्यास ठाणे घातले असे म्हटलेले आहे. बखरकारांनी दिलेल्या माहितीवरून दादाजी कोंडदेव हा पाटस परगण्यातील मलठणचा कुलकर्णी होता असे समजण्यास हरकत नाही. दादाजी कोंडदेवांचे मलठण हे गाव भीमा नदीच्या दक्षिण तीरावर असून दौंडच्या आग्नेय पूर्वेस 12 किलोमीटर अंतरावर आहे. हल्ली दादाजीचे मलठण हे गाव राजेगाव मलठण या नावाने ओळखले जाते. दादाजी कोंडदेवांचे विद्यमान वंशज रा गोविंद कुलकर्णी राजेगाव मलठण यांच्याकडे त्यांच्या घराण्याकडे वंशावळ होती. ती श्री पान पटवर्धन यांनी मिळवली. त्यांनी ती वंशावळ भारत इतिहास संशोधन मंडळ पुण्याच्या शके 1837च्या त्रैमासिकातील इतिवृत्तामध्ये छापलेली आहे. भा इ सम पुणे इतिवृत्त शके 1837 पृष्ठ 301. हीच दादोजींची वंशावळ श्रीयुत रियासतकार सरदेसाई यांनी ऐतिहासिक घराण्याच्या वंशावळी या ग्रंथात पारनेरकर दादोजी कोंडदेव यांची वंशावळ या शीर्षकाखाली संपादन करून प्रकाशित केली. घ वंशावळी पृष्ठ 81. त्यात त्यांनी लिहून ठेवले आहे की दादाजी कोंडदेव ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण असून त्यांचे गोत्र शांडिल्य होते. सदरच्या दोन्ही वंशावळीमध्ये दादोजी पासून 3 पिढ्यांची नावे दिलेली आहेत. दादोजींच्या पूर्व पिढ्यांची माहिती त्यात दिलेली नाही. यावरून दादाजी पूर्व पिढ्यांची माहिती दादाजींच्या वंशजांना ज्ञात नसावी. तसेच दादाजी कोंडदेवांचा जन्म नेमका केव्हा कोणत्या ठिकाणी झाला याविषयी
कोणतीही माहिती ज्ञात नाही, अर्थात पुराव्याअभावी ती देता येत नाही. यासंबंधी अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. दादाजी कोंडदेव गोचिवडे हाच एकमेव मलठणच्या घराण्यातील कर्तृत्ववान पुरुष होऊन गेला, कारण दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराण्यातील एखादा कर्तृत्ववान पुरुष होऊन गेल्याचे इतिहासाला ज्ञात नाही. यावरून असे म्हणता येईल की दादाजी कोंडदेव गोचिवडे हा मलठणच्या घराण्यातील पहिला आणि शेवटचा कर्तृत्ववान पुरुष होऊन गेला. रियासतकार सरदेसाई यांनी दादोजी कोंडदेवांच्या वंशावळी संबंधाने दिलेल्या माहितीची या ठिकाणी चिकित्सा करणे आवश्यक आहे. श्री गोस सरदेसाई यांनी लिहून ठेवले आहे की पारनेरकर दादाजी कोंडदेव यांची वंशावळ या शीर्षकावरून दादाजी कोंडदेव हा पारनेरचा अथवा पारगावचा होता असा बोध होतो. वास्तविक शिरवडकर देशपांडे यांच्या कागदपत्रातील एका लेखात निगडे देशमुख शिरवड यांच्या इसवी सन 1754च्या महजरात म्हटले आहे की कारकीर्द दादाजी कोंडदेव पारगावकर रेट्यास महजर निम्मेचा दिल्ला येथे साक्ष भिलोजी गाढवे मौजे खंडाळे यांची साक्ष असे उपरोक्त महजरात दादाजी कोंडदेवाने पारगावकर रेट्यास महजर दिला असा याचा सरळ अर्थ होतो. वरील या महजरात पारगावकर या नावाचा संबंध रेट्याच्या नावाशी आहे, पण रियासतकार सरदेसाई यांनी पारगावकर यांचा संबंध कारकीर्द दादोजी कोंडदेव यांच्याशी जोडून पारगावकरचे पारनेरकर दादाजी कोंडदेव असा अपभ्रंश पारगावकर शब्दाचा करून सर्व घोटाळा केला. सरदेसाईच्या लिखाणावरून दादाजी हा पारनेर पारगावचा होता असा समज निर्माण होतो, अर्थात तो साफ चुकीचा आहे. अर्थात पारनेर आणि दादाजी यांचा अर्थार्थी बिलकुल संबंध नाही. दुसरे असे की वंशावळीच्या शेवटी सरदेसाई यांनी दिलेल्या संदर्भ टिपेत दादाजी कोंडदेवांचा हुद्दा देताना म्हटले आहे की सुभेदार नामजात किल्ले कोंढाणा व महालनिहाय या हुद्द्याने हा विजापूरचा मावळ प्रांत अधिकारी असता त्यासच शहाजीने बालशिवाजीच्या संगोपनाचे काम सांगितले. ही दादाजीची दुहेरी कामगिरी स्वराज्याला उपकारक ठरली. एघ वंशावळी पृष्ठ 81. दादाजी कोंडदेव यांचा हुद्दा सरदेसाई यांनी बरोबर दिला असला तरी दादाजी कोंडदेव हा मावळ प्रांतातील विजापूरकरांचा अधिकारी नव्हता, अथवा आदिलशहाने दादोजीला कोंढाण्याचा सुभेदार म्हणून नियुक्त केलेले नव्हते. दादाजी कोंडदेवांची दुहेरी कामगिरी स्वराज्याला उपकारक ठरली असे सरदेसाई म्हणतात, पण ती नेमकी कामगिरी कोणती हे मात्र सांगत तर्कसंगत नाहीत. तसेच वंशावळीच्या सुरुवातीला दादाजी समोर शिवाजीचं पालन करता असे त्यांनी लिहून ठेवलेले आहे, परंतु त्यांच्या या तर्काला काडीचाही आधार नाही. वास्तविक गंमत अशी की इसवी सन 1637 कर्नाटकात स्वारीवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी आपल्यातर्फे पोट मोकाजदार नेमून पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था लावून दिलेली होती. हे तर इतिहास सिद्ध आहे, परंतु खुद्द शिवबाला सुद्धा त्यांनी पुणे प्रांतातील कार्यात मावळ या 36 गावाचा पोट मुकासा त्याच्या नावे देऊन पोट मुकासदार नेमले होते. त्यावेळी शिवबाचे वय अवघी 6 वर्षाचे होते. तो अल्पवीन असल्यामुळे त्याच्या वतीने जहागिरीच्या कारभाराची आणि शिवबाच्या संगोपनाची जबाबदारी जिजाऊंवर सोपिल्याचे इतिहास सिद्ध आहे. जिजाऊ उर्फ आऊसाहेबांचा बालशिवबाच्या पालनकत्वाच खास अधिकार हिरावून भलत्याच एखाद्या मामूली नोकराला देऊन त्या व्यक्तीचे महात्म्य वाढविण्याचा हा वेडगळ प्रकार नाही का? अशा या वेडगळपणाच्या कृत्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. बिनबुडाच्या तर्कामुळे शिवाजी राजांच्या बालपणाच्या माहितीसंबंधी अनेक गैरसमज निर्माण झाले. दादाजी कोंडदेव हा सुद्धा पुणे परगण्याच्या जहागिरीवर शहाजीने नेमलेला एक पोट मुकासदार होता. हा शिवाय शहाजीने दादाजीला आपल्यातर्फे मावळ प्रांतातील कोंढाणा किल्ल्याच्या परिसरातील सरंजामी मुकासा प्रदेशावर सुभेदार नेमले होते आणि त्या प्रदेशाची प्रशासन व्यवस्था त्याच्यावर सोपवलेली होती. या संबंधीचे अनेक समकालीन पुरावे उपलब्ध आहेत, परंतु दादाजी कोंडदेव हा आदिलशहाचा नोकर अथवा आदिलशहाने कोंढाण्याचा सुभेदार नेमल्याचा पुरावा आज मितीला उपलब्ध झालेला नाही. मावळ प्रांताचे प्रमुख 2 भाग असून शिरवड आणि कोंढाणा या 2 प्रमुख ठाण्यातून मावळ प्रांताचा कारभार
चालविला जात होता. दादाजी कोंडदेव हा आदिलशहाने नेमलेला कोंढाण्याचा सुभेदार आणि शहाजीराजांचा मुतालिक म्हणजे खाजगी नोकर या परस्पर विरोधी भूमिका एकाच वेळी पार पाडणे शक्य आहे का? अर्थात दादाजी कोंडदेव आदिलशहाचा सरकारी नोकर आणि शहाजींचा खाजगी नोकर असणे शक्य नाही. नामजात किल्ले कोंढाणा व महाल निहाय या त्याच्या हुद्द्यावरून सर्व घोटाळा झाला. या हुद्द्याला याचा सरळ अर्थ असा की कोंढाणा किल्ल्याच्या परिसरातील महाल न्याय म्हणजे एकापेक्षा जास्त अनेक महालांचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी नामजात म्हणजे नेमलेला सुभेदार होय. कोंढाण्याचा सुभेदार म्हणून दादोजीला आदिलशहाने नियुक्त केले होते असा समज बहुतेक इतिहासकारांनी केला आहे, पण तो त्यांचा समज साफ चुकीचा आहे. कारण किल्ले हे सुलतानाच्या अथवा सरकारच्या ताब्यात असत आणि त्यावर सरकारचा अधिकार चालत असे. मावळचा प्रांत खूपच मोठा असल्यामुळे मावळच्या प्रांताचे प्रशासनाच्या सोयीसाठी 2 विभाग करण्यात आलेले होते. त्या 2 विभागाचे प्रमुख केंद्र अनुक्रमे शिरवड जवळील मुरार जगदेवाने बांधलेला भुलेश्वर टेकडीवरील दौलत मंगलचा किल्ला 6 कलमी शकावली शी चप्र पृष्ठ 70-71 आणि दुसरे प्रमुख केंद्र कोंढाण्याचा किल्ला होता. दौलत मंगलचा किल्ला हा पुण्याच्या आग्नेयपूर्वी सुमारे 40 किलोमीटर अंतरावर माळशिरस या गावाजवळील भुलेश्वराच्या टेकडीवर आहे. या 2 किल्ल्यांवरून या मावळ प्रांताचा कारभार चालत असे. अर्थात दादाजी कोंडदेवाचे प्रशासनाच्या कामाच्या सोयीसाठी प्रमुख केंद्र कोंढाणा किल्ला म्हणून दादाजीचे वास्तव्य कोंढाणा किल्ल्यावर होते. कोंढाणा किल्ला हा मात्र आदिलशहाच्या अधिकारात होता. तसेच दौलत मंगल हा किल्ला सुद्धा आदिलशहाच्या अधिकारात होता. हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. तत्कालीन सुलतानशाही प्रशासन आणि समकालीन कागदपत्रांचा धोंडाळा घेतला असता असे दिसते की सुलतानशाही लष्करी प्रशासकीय व्यवस्थेनुसार शाही दरबारातील सरंजामदार जहागीरदार अथवा मुकासदार आपल्या जहागीर अथवा मुकासा प्रदेशाची व्यवस्था पाहण्यासाठी आपल्यातर्फे मुतालिक पोट मुकासदार आणि सुभेदार नेमण्याचा अधिकार होता. याच अधिकारात शहाजीराजांनी दादाजी कोंडदेवाला आपल्या सरंजामी मुकासा प्रदेशाची व्यवस्था पाहण्यासाठी सुभेदार म्हणून नेमले होते. यावरून तो शहाजीराजांचा खाजगी नोकर ठरतो. तत्कालीन सरंजामी लष्करी शाही प्रशासनानुसार शहाजीराजांनी आपल्यातर्फे पुण्याच्या जहागिरीचा आणि कोंढाणा किल्ल्याच्या परिसरातील मावळ प्रांतातील सरंजामी मुकासा प्रदेशावर दादाजीला मुतालिक आणि सुभेदार नेमल्याचे इतिहास सिद्ध आहे. यावरून स्पष्ट होते की दादाजी कोंडदेव आणि आदिलशहाचा चाकरी संबंधाने कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वस्तुस्थितीचा विचार करता बालपणी शिवाजी राजे खेडेबाऱ्याला वास्तव्याला असताना जिजाऊ उर्फ आऊसाहेब या बालशिवबाच्या नावाने दिलेल्या मोठ पुकासाचा आणि पुण्याच्या जहागिरीचा कारभार शहाजीराजांनी नेमून दिलेल्या पोट मुकासदारांच्या सहाय्याने पाहत होत्या. मराठा सरंजामी राजघराण्यातील स्त्रिया आपल्या पतीच्या अनुपस्थितीत जहागिरीचा कारभार पाहत असत. ही मराठा सरंजामी घराण्यात परंपरागत चालत आलेली रूढी होती. बाल शिवाजी राजे हे काही अनाथ नव्हते. पुणे परगण्याची जहागिरी पिढी जात त्यांच्या घराण्याकडे चालत आलेली होती. मावळ प्रांतातील कोंढाणा परिसरातील अनेक महालांचा मुकासा त्यांच्या वडिलांना आदिलशहाने बहाल केलेला होता. तसेच कर्नाटकात कपिली बंगळूर वगैरे भागात फार मोठी जहागिरी शहाजीराजांची होती. आदिलशाही दरबारात 17,000 सैन्य पदरी बाळगून ते होते. याशिवाय 2,000 सैन्यांचा सरंजाम त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांना दिलेला होता. याशिवाय बाळशिवरायांची माता जिजाऊ उर्फ आऊसाहेब ह्या अत्यंत धाडसी आणि प्रशासन कुशल कर्तबगार असून आपल्या पतीच्या अनुपस्थितीत पुणे परगण्याच्या जहागिरीचा कारभार पाहत होत्या. आऊसाहेब खुद्द बालशिवबांचे संगोपन करण्यास समर्थ होत्या. यावरून बालशिवबाच्या संगोपनाची खास त्यांची माता तेथे असताना गोस सरदेसाई म्हणतात की दादाजीकडे शहाजीराजांनी बालशिवबाच्या संगोपनाची जबाबदारी दादाजी कोंडदेवांकडे सोपवली होती आणि दादोजी हा बाल शिवाजीराजांचा पालनकर्ता होता असे म्हणण्यात काय हशील. तसेच दादाजी हा शहाजीराजांचा मुतालिक आणि मावळ प्रांतातील कोंढाणा किल्ल्याच्या परिसरातील सरंजामी मुकासा प्रदेशावर शहाजीराजांनी नेमलेला सुभेदार म्हणून खाजगी नोकर होता. हे ऐतिहासिक सत्य नाकारता येणार नाही. दादाजी कोंडदेव हा शहाजीराजांचा खाजगी नोकर म्हणजेच भोसले कुटुंबाचा नोकर होता असे म्हणणे उचित ठरेल. म्हणून एकूण दादाजी कोंडदेव हा बाल शिवाजी राजांचा पालनकर्ता नसून त्यांचा एक सेवक होता. शिवाजीराजे हे रयतेचे पालन करते आणि पोशिंदे होते एवढे लक्षात ठेवले
म्हणजे पुरे. दादाजी कोंडदेवांच्या अधिकारपदाची चर्चा. दादाजी कोंडदेवांच्या अधिकारपदाचा उल्लेख सुभेदार व नामजात असा कधीही आलेला दिसत नाही, तर नामजात सुभेदार असाच येतो. नामजात ही सुभेदाराची विशेषण आहे. मुकासा अथवा मोकासा आणि जहागिरी या दोन्ही गोष्टीसुद्धा अलग अलग नाहीत, दोघांचाही अर्थ एकच आहे. त्यासाठी आदिलशाही प्रशासनात जहागीर मोकासा या गोष्टीचा नेमका अर्थ काय होतो हे प्रथम समजावून घेणे आवश्यक आहे. गंमत अशी की शिवभारताच्या छापील आवृत्तीच्या प्रस्तावनेत श्रीयुत दत्तात्रय विष्णू आपटे म्हणतात की कोंढाणा शहाजी राजांच्या ताब्यात नसावा व दादाजी कोंडदेव हा विजापूरकरांनी नेमलेला कोंढाण्याचा सुभेदार असून तो शहाजींच्या जहागिरीची आणि मुकासाची व्यवस्था पाहत असावा असा संभव अधिक दिसतो. शिवभारत प्रस्तावना पृष्ठ 125. परंतु श्रीयुत आपटे यांचे हे विधान साफ चुकीचे आहे. मुकासा आणि जहागीर हे वेगवेगळे आहेत, ही त्यांची समजूतही साफ चुकीचे आहे. तत्कालीन आदिलशाही प्रशासनाचा अभ्यास केला असता असे दिसते की आदिलशाही मुकासा म्हणजेच जहागीर असेच समजत असत किंवा दोघांचाही अर्थ एकच गृहीत धरला जात असे. आदिलशाही राज्य हे सुद्धा मुळात लष्करी सरंजामशाही राज्य होते. आदिलशाही सैन्यात अनेक लहान मोठी पदके असत. त्यांचे सरदार आपल्या पथकात सैन्याची भरती करून त्या पथकाचा खर्च चालवीत. त्या सैन्याच्या खर्चाबद्दल प्रत्येक सरदाराला नेमून दिलेल्या प्रदेशातून कर घेण्याचा जो हक्क दिला जाई त्याला मुकासा किंवा मोकासा अथवा जागीर किंवा जहागीर असे म्हणत असे तत्कालीन अस्सल कागदपत्रावरील नोंदीवरून स्पष्ट होते. श्रीयुत आपटे म्हणतात त्याप्रमाणे दादाजी कोंडदेव आदिलशाहीतर्फे नियुक्त कोंढाण्याचा सुभेदार असणे शक्य नाही, कारण त्यांच्या म्हणण्याला ऐतिहासिक आधार नाही. उलट दादाजी कोंडदेवांना जो काही अधिकार होता तो त्याला शहाजी राजांकडून मिळाला होता असे म्हणण्यास बराच वाव आहे. मित्रांनो, दादाजी कोंडदेव गोचिवडे यांचे व्यक्तिमत्वाचे आणि इतिहासातील भूमिकेचे अनेक पैलू आज आपण उलगडले. त्यांच्या संपूर्ण नावापासून ते मलठणच्या कुलकर्णी घराण्याशी असलेल्या नात्यापर्यंत आणि शहाजी महाराजांच्या विश्वासू नोकर म्हणून त्यांच्या अधिकारापर्यंतची प्रत्येक गोष्ट आपण तपासली. तसेच शिवरायांचे पालनकर्ते म्हणून त्यांच्याबद्दल उठणाऱ्या प्रश्नाचाही शोध घेतला. जरी इतिहासात त्यांच्या भूमिका संदिग्ध आणि कधीकधी विवादास्पद भासत असली तर हे नक्की आहे की दादाजी कोंडदेव यांचे कर्तृत्व आणि शहाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा अद्वितीय होती. त्यांच्या पदाच्या मर्यादा, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांच्याशी जरी शहाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचे पदक जोडले गेले असले तरी त्यांनी त्यावेळच्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेत एक महत्त्वाचा अध्याय लिहिला. त्यामुळे दादाजी कोंडदेव हे मालठणचे कुलकर्णी होते की शहाजी महाराजांचे खास नोकर होते हे प्रश्न तितके विचारले जात नाहीत, तितके त्यांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे महत्त्व अधोरेखित होते. इतिहासाच्या या प्रवासात आपल्याला मिळालेले ज्ञान हे केवळ भूतकाळाशी नातं जोडत नाही, तर ते आपल्या वारशाचा अभिमान निर्माण करते. म्हणून दादाजी कोंडदेव हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून कायम लक्षात राहील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराज, जय महाराष्ट्र.